काय मठ्ठासारखे बसला? काय बोलणार आहात की नाही? हे बघा, हे सगळं असं असेल तर मला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला जमणार नाही. सारखं तुमच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागतं. आई म्हणाली बाबू चल, आई म्हणाली हे कर, आई म्हणाली ते कर, बाबा म्हणाले हे कर. ह्यासाठी लग्न केलंय तुम्ही माझ्याशी? तुम्हाला आई बाबा हवे असतील तर मला सोडावं लागेल, आणि मी हवी असेल तर आई बाबांना सोडावं लागेल. जाऊचा नाव वाटेकलाय नाही सोडू त्या औषधी बापा. काय सांगू तुमका बायकांका होता काय? नवीन लग्नाकरिता तर चांगले असतात. अरे स्वतःच्या औषधी बापूस होय ना, मग नवऱ्याच्या औषधी बापाची खेटा तुम्ही सांभाळू शकत ना. आणि माझ्या औषधी बापाची साठी जेवढा करतोय तेवढं तुझ्या औषधी बापासाठी करतोय ना. मग लग्न झाल्यानंतर तुमका वेगळे सारख्या का होत? सगळ्यांचा सगळा चांगला असतात, दोन भाऊ एकत्र असतात. लग्न झाली ना ते भाऊजाई असतात ना, त्यांना एकड येतं वेगळे चालायचं. आणि असा झाला ना म्हणून बरेच सारे फॅमिली असं त्यांचं वेगळे चाल झालं. का नाही ना रावाचा, नको रावा. आणि अशा नीच विचार असणाऱ्या बाईक ना माका माझ्या संसारात ठेवूचा सुद्धा नाही. जे पण बाबू तू गप्रव आहे गिरीश नाही बोलला ना ते लय शपार्थली. तुका सोडून पण जन्म त्या औषधी बापाची सोडूच आहे. जा चल.